नमस्कार मैत्रिणींनो. तर चला मी आहे ना आज गार्लिक ब्रेड बनवणार आहे. तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे सगळ्यात मेन आपल्याला लसूण पाहिजे असतो आणि तो जास्त पाहिजे. तर मी 4 ते 5 मोठ्या कांड्या साफ करून घेतलेल्या आहेत. आता आपण याला आहे ना पॅनमध्ये गॅसवरती थोडा वेळ डीप फ्राय करूया आणि पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते. तर हे गॅस पेटून घेतलेला आहे, तेल टाकलं आहे मी आणि बरंच एक ओगळे तेल टाकलेलं आहे. आणि आता आपण ना हा लसूण त्याच्यात टाकू. आपल्याला व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे जेणेकरून व्यवस्थित मॅच झाला पाहिजे. आपला लसूण आहे ना हे करून झालेला आहे फ्राय करून आणि अगदी छान असा सॉफ्ट झाला आहे. आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे आता. तर मी मॅश करून घेते, थंड होतोय थोडा. तर हे लसूण आहे ना आपण मॅश करून घेतलेला आहे आणि त्याच्यात मी हे अमूल बटर पण टाकून घेतलेलं आहे. आता हे आपण चिली फ्लेक्स त्याच्यात टाकून घेऊया आणि मिक्स करून घ्यायचे. आणि हे ऑर्गेनो हे पण आपल्याला टाकायचे. तर मी 1 पॅकेट वापरते इथं. आणि ही कोथिंबीर आहे कट केलेली, हे पण आपल्याला त्यात मिक्स करायची. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन आपल्याला आता ब्रेडला लावून घ्यायचं. हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपलं बेटर आहे ना तयार झालेलं आहे. आणि मी इथे पाव घेतलेले इथं. तर मी पाव घेतले, तुम्ही ब्रेड सुद्धा घेऊ शकता, असं काही नाही. आणि आता आपण आहे ना हे याला लावून घेऊया. तर मला आहे ना हे एअर फ्रायरमध्ये म्हणजे डिप करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे मी पाव घेतले, तुम्ही ब्रेड जरी घेतलात तरी चालेल. असं व्यवस्थित आपल्याला सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आता हे चीज घेतलेलं आहे, मोझरेला चीज आहे आणि ते आपण एकदम व्यवस्थित असं त्याच्यावर टाकून घेऊ. चीज पण आपलं टाकून झालेलं आहे. आता आपण आहे ना ठेवून घेऊया एअर फ्रायरमध्ये. हे आपण आहे ना आता हे करून घेऊया, ठेवून घेऊया जाळीवरती. तर जाळी मी वरती काढून घेतली. अगदी छान असं ठेवायचं आपल्याला. पहा 180 टेम्परेचरवरती आणि 3-4 मिनिटाचा मी इथं टायमिंग लावलेला आहे, 4 मिनिटाचा. तर तेवढ्यात पण आपलं होऊन जाईल. बंद करून घेतलेलं आहे आपण. आता पाहूया. वाव, छान असं रेडी झालेलं आहे. हे अशा प्रकारे ना आपलं गार्लिक बनलेलं आहे आणि छान असं क्रंची झालेलं आहे, पाहू शकता. तर मी फर्स्ट टाइमच बनवलाय तरी छान बनवलाय. तुम्ही पण या पद्धतीने मी जसं दाखवलंय तशा पद्धतीने बनवून पहा एक वेळा आणि कसं झालं नक्कीच कमेंट करून सांगा. छान असं क्रिस्पी झालेलं एकदम. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आहे ना चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.